नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 30 प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे 30 प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि तुम्हाला 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कमेंट करून सांगायचं आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, 101वी ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे। 101वी ही घटना दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या एका विषयासंबंधीची घटना दुरुस्ती आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील वस्तू व सेवा कर म्हणजेच GST। बघा, यांच्या संबंधीची 101वी या ठिकाणी घटना दुरुस्ती आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष खालीलपैकी कोणत्या एका भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो। बघा, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष खालीलपैकी कोणत्या एका भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो। बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 1 राहील आंतरवक्र भिंगाच्या सहाय्याने बघा निकट दृष्टिता हा दृष्टिदोष या ठिकाणी सुधारता येतो। प्रश्न क्रमांक 3 बघा, बाल्कन प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा प्रदेश होता। बघा, बाल्कन प्रदेश खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा तो प्रदेश होता। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील बाल्कन प्रदेश प्रामुख्याने बघा तुर्कस्तान या ठिकाणी या देशाच्या साम्राज्यामध्ये मोडणारा तो प्रदेश होता। प्रश्न क्रमांक 4 बघा, अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर कोणता घाट लागतो। बघा, अहमदनगर ते कल्याण या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो। बघा, परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, अहमदनगर ते बघा कल्याण या महामार्गावर माळशेज हा घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 5 बघा, भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या दिवशी बघा चलनामधून 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा घेतला होता। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, भारत सरकारने बघा खालीलपैकी कोणत्या दिवसापासून बघा 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनामधून बंद करण्याचा निर्णय हा घेतला होता। बघा, 8 ऑक्टोबर सन 2016 बघा या दिवसापासून बघा 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा बंद करण्याचा निर्णय हा घेतला होता। प्रश्न क्रमांक 6 बघा, पीत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती। बघा, पीत क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे। बघा, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, पीत क्रांती बघा प्रामुख्याने तेलबिया बघा यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, जयपूर फूडचे जनक खालीलपैकी कोणाला बघा जयपूर फूडचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील डॉक्टर प्रमोद शेट्टी यांना बघा जयपूर फूडचे जनक म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा, आता कुठे मला संगीताचा अर्थ कळत आहे। बघा, या ठिकाणी वाक्य आहे, या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। आता कुठे मला बघा संगीताचा अर्थ कळत आहे, वाक्य आहे, वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे। बघा, अर्थ कळत आहे बघा म्हणजेच अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्र राज्याच्या बघा पोलीस ध्वजावर खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते। बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महाराष्ट्र राज्याच्या बघा पोलीस ध्वजावर खालीलपैकी कोणत्या ताऱ्याचे चिन्ह असते। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील पंचकोनी बघा ताऱ्याचे चिन्ह असते। ऑप्शन क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणत्या मराठी संतांच्या बघा अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिबमध्ये करण्यात आलेला आहे। बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील संत नामदेव महाराज बघा यांच्या अभंगाचा समावेश गुरुग्रंथ साहिबमध्ये करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात। बघा, वाक्याच्या विधानावरून वाक्याचे एकूण किती प्रकार पडतात। बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, तर वाक्याच्या बघा विधानावरून वाक्याचे एकूण 3 प्रकार पडतात। प्रश्न क्रमांक 12 पहा, ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन बघा फैजपूर या ठिकाणी भरले होते। तर फैजपूर बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे।
बघा अशा प्रकारचा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। बघा ग्रामीण भागामधलं पहिलं अधिवेशन फैजपूर या ठिकाणी भरले होते। सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी भरले होते। तर फैजपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? तर ते जळगाव या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा संस्कृतमध्ये बघा क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात? संस्कृतमध्ये बघा क्रियापदाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। संस्कृतमध्ये बघा क्रियापदाला आख्यात या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 14 बघा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला केवल प्रयोगी अव्यय ओळखायचा आहे। बघा या ठिकाणी 4 पर्याय आहेत, यापैकी आपल्याला केवल प्रयोगी अव्यय या ठिकाणी ओळखायचा आहे। बघा आरेरे या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा केवल प्रयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र या ठिकाणी गीत हे लिहिले? बघा खालीलपैकी कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र या ठिकाणी हे गीत लिहिलेलं आहे? प्रश्न क्रमांक 16 बघा ब्रह्मांड आठवणे बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ब्रह्मांड आठवणे बघा वाक्यप्रचार, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। ब्रह्मांड आठवणे बघा ब्रह्मांड आठवणे म्हणजे बघा भीती वाटणे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 17 पहा हाल अपेक्षा बघा सहन करण्याचा जो काही गुण असतो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा हाल अपेक्षा बघा सहन करण्याचा जो काही गुण असतो त्यांना बघा तितिक्षा या ठिकाणी त्यांना असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 18 बघा वनामती बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? वनामती बघा ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरामधली संस्था आहे? बघा वनामती बघा ही संस्था नागपूर या जिल्ह्यामधली संस्था आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन बघा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून लागू करण्यात आला? बघा केंद्रीय माहिती अधिकार अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षापासून बघा लागू करण्यात आलेला आहे? बघा केंद्रीय माहिती अधिकार बघा हा कायदा सन 2005 या वर्षापासून बघा तो लागू करण्यात आलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 20 बघा डोळ्यावर कातडे ओढणे बघा वाक्यप्रचार आहे, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। डोळ्यावर कातडे ओढणे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे बघा कानडोळा करणे। बघा कानडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने बघा तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता? बघा भारताने बघा तयार केलेले लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 तेजस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 22 बघा सरदार सरोवर बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। सरदार सरोवर बघा हा प्रकल्प नर्मदा नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा झाकीर हुसेन बघा हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित? झाकीर हुसेन हे खालीलपैकी कोणत्या एका वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा झाकीर हुसेन बघा हे तबला या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत। बघा प्रश्न क्रमांक 24 बघा सेवाग्राम बघा हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? सेवाग्राम बघा हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे? बघा सेवाग्राम बघा हे ठिकाण वर्धा या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 25 बघा झटकन पटकन बघा ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? झटकन पटकन बघा ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? बघा झटकन पटकन बघा ही अनुकरण दर्शक या प्रकारची या ठिकाणी क्रियाविशेषण या ठिकाणी अव्यय आहेत। प्रश्न क्रमांक 26 बघा संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची ट्रॉफी? संतोष ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची ट्रॉफी आहे? बघा संतोष ट्रॉफी बघा फुटबॉल या खेळासंबंधीची या ठिकाणी ट्रॉफी आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा चिकनगुनिया हा बघा हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा? बघा चिकनगुनिया हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा तो रोग आहे? बघा चिकनगुनिया बघा हा रोग तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 विषाणूपासून या ठिकाणी होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहे? इस्रायल या देशाला बघा भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान खालीलपैकी कोण आहेत? बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। नरेंद्र मोदी बघा इस्रायल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत।
प्रश्न क्रमांक 29 बघा, मानवी आहारामधील खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून शरीराला या ठिकाणी ऊर्जा मिळते? बघा, मानवी बघा आहारामधील खालीलपैकी कोणत्या एका घटकापासून बघा शरीराला प्रामुख्याने ऊर्जा मिळते? बघा, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी कार्बोहायड्रेट्स बघा या घटकापासून बघा या ठिकाणी शरीराला या ठिकाणी ऊर्जाही मिळत असते. प्रश्न क्रमांक पुढचा, ग्लुकोमिया बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? ग्लुकोमिया बघा हा विकार बघा खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती, MPSC बघा आपल्याकडे बघा 10,000 प्रश्नाचं बघा एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. तुम्हाला सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF मिळेल आणि तुम्हाला सर्व काही IMP PDF मिळेल फक्त आणि फक्त बघा 99 रुपयामध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.